नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की टर्म लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय आणि टर्म लाईफ इन्शुरन्सचे काय काय फायदे आहेत आणि तो किती असावा, या विषयावर आज आपण चर्चा करूयात. बघा, आपण जेव्हा एका कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा एक चांगल्या लाईफमध्ये जगत असतो, तेव्हा आपल्याला काहीतरी आपण एक रिस्पॉन्सिबल पर्सन असतो आपल्या कुटुंबासाठी. आणि टर्म लाईफ इन्शुरन्स आणि साधा इन्शुरन्स ह्याच्यामध्ये काय फरक आहे तेच तुम्हाला सुरुवातीला सांगतो. टर्म लाईफ इन्शुरन्स हा असा इन्शुरन्स असतो की इन्शुरन्स कंपनी ही आपल्याला आपल्या त्या पर्टिक्युलर टर्मपर्यंत आपला इन्शुरन्स त्या कंपनीकडे असतो. थोडक्यात जर आपल्याला 1 करोडचा इन्शुरन्स पाहिजे असेल तर आपण एक टर्म ठरवतो की 25 वर्षे, 30 वर्षे, 40 वर्षे किंवा वयाच्या 80 वर्षापर्यंत टर्म ठरवतो. आणि तेवढ्या टर्मपर्यंत आपण एक इन्शुरन्स घेतो त्या कंपनीकडनं. आणि त्या इन्शुरन्सच्या बदल्यात आपण त्या कंपनीला एक प्रीमियम पे करत असतो, एक त्याचे अमाऊंट पे करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तुम्हाला तर, जर समजा आपल्याला 1 करोडचा टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल तर आपल्या जर समजा आपलं एज 25 असेल तर आपल्याला तो वार्षिक प्रीमियम एक नियर बाय 15,000पर्यंत येतो. म्हणजे 15,000 आपण एका कंपनीला पे करतो. त्या 15,000च्या बदल्यात आपल्याला कंपनी 1 करोडचा इन्शुरन्स प्रोव्हाइड करते. हा झाला स्पेसिफिक टू टर्म प्लॅन. तर बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही की टर्म इन्शुरन्स आणि नॉर्मल इन्शुरन्समध्ये काय असते की बऱ्याचशा वेळेस कंपन्या आपल्याला आपलं प्रीमियम रिफंड करतात किंवा आपलं प्रीमियम काही 4% 5% व्याजानं आपल्याला परत करतात. त्यालाच जे नॉर्मल प्लॅन म्हणतो आपण किंवा काही मनी बॅक प्लॅन आहेत किंवा जे ट्रॅडिशनल प्लॅन्स आहेत ते आहेत. परंतु टर्म इन्शुरन्समध्ये आपण इन्शुरन्स हा आपल्या सॅलरीच्या 20 ते 25 पट घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला जर 5 लाखाची सॅलरी असेल तर आपण 1 करोडचा इन्शुरन्स आपल्याला टर्म इन्शुरन्स आपल्याला कंपनी प्रोव्हाइड करू शकते, इन्शुरन्स कंपनी. तेच जर आपण साध्या प्लॅनमध्ये आणि टर्म प्लॅनचा विचार करू, याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हा महत्त्वाचा फरक आहे, तो जाणून घेणं गरजेचं आहे की आपण जे टर्म लाईफमध्ये जे प्रीमियम पे करतो हे प्रीमियम आपल्याला फार छोटं असतं. म्हणजे 1 करोडचं तुम्हाला इन्शुरन्सला तुम्हाला प्रीमियम 15,000 वार्षिक या हिशोबाने जर तुम्ही घेतलं तर तुमचं ते प्रीमियम थ्रूआउट तुमच्या टर्म तेच राहतं. म्हणजे आज जर मी एखादा टर्म इन्शुरन्स घेतला 1 करोडचा आणि आज माझं वय 25 आहे आणि त्याच्यासाठी मला आज त्या कंपनीनं प्रीमियम सांगितलेलं आहे की तुम्हाला 1 करोडच्या इन्शुरन्ससाठी तुम्हाला 15,000 वार्षिक प्रीमियम येणार आहे. मग हेच मी प्रीमियम माझा 15,000चा आज ठरलेला वयाच्या 70पर्यंत हाच प्रीमियम भरतो. मग टर्म इन्शुरन्सचा फायदा काय आहे महत्त्वाचा, तर तो हा आहे की आपण जेव्हा एक अर्ली एजमध्ये हा इन्शुरन्स घेतो, थोडक्यात एका 25 एजला मी जेव्हा हा इन्शुरन्स घेतो, 25 वर्षाच्या एजला, तर तेव्हा माझं जी मोर्टॅलिटी आहे ती म्हणजे चान्सेस फार कमी असतात आणि ते कंपनी त्यामधून आपल्याला फार कमी प्रीमियम लावते. 1 करोडचा प्रीमियम जर तुम्ही 25 वर्षाला घेतला असेल तर तो 15,000 येईल. परंतु तोच जर 1 करोडचा प्रीमियम तुम्हाला ॲट एज ऑफ 40 जर घ्यायचा असेल, तो कंपनी त्याला म्हणजे नक्कीच 40-45,000 तुम्हाला डिमांड करते प्रीमियमसाठी. मग ह्याच्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे प्रीमियम आहे हा एकदा ठरल्यानंतर तो तुमचा तेवढ्या इयरसाठी त्याच्यात काहीही बदल होत नाही. जेव्हाही तुम्ही टर्म इन्शुरन्स घेता तेव्हा अर्ली एजमध्ये जर घेतला, सुरुवातीला जर घेतला, जेव्हा तुम्ही बिलो 30 असाल त्यावेळेस तुमचं जर इन्कम व्यवस्थित चांगला असेल आणि तुमचं जर त्या इन्कमला एक चांगला टर्म इन्शुरन्स जर मिळत असेल तर तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की बऱ्याचशा वेळेस आपण याच्यात हा विचार करतो की माझा जो टर्म इन्शुरन्स आहे तो मी आज जे प्रीमियम भरणार आहे 15,000 ते माझं प्रीमियम मला परत मिळणार आहे का. तर बऱ्याचशा म्हणजे याच्यामध्ये लोकांना वाटतं की माझे हे पैसे गेलेले व्यर्थ आहेत किंवा हे प्रीमियम मी भरतो आहे मग मला ते परत काही भेटत नाहीत आणि मला न भेटल्यामुळं मग मी कशाला त्याच्यात जास्त मी टर्म इन्शुरन्सच्या नादी लागू वगैरे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्याकडनं जे प्रीमियम घेणार आहे कंपनी ती फार छोटा आहे. 1 करोडच्या बदल्यात तुम्हाला 15,000 म्हणजे फार छोटा प्रीमियम आहे. तुम्ही तोच जर प्लॅन तुम्हाला म्हणजे
इन्व्हेस्टमेंट प्लॅनसोबत जेव्हा तुम्ही कंपेअर करता की याच्यामध्ये माझे प्रीमियम रिटर्न मिळतील आणि त्याचं काहीतरी रिटर्न पण मिळेल आणि त्याच्यावर इंटरेस्ट पण मिळेल, तर ते प्लॅन तुम्हाला फार महाग जाणार. थोडक्यात जर मला ट्रॅडिशनल प्लॅनमध्ये असा इन्शुरन्स घ्यायचा आहे की त्यामध्ये माझं 1 करोडचं टर्म लाईफ म्हणजे 1 करोडचा इन्शुरन्स पण असायला पाहिजे, प्लस माझं जे मिळालेले माझे जे इन्व्हेस्ट केलेले किंवा माझे जे भरलेले प्रीमियम आहे हा पण मला एक 6% रिटर्नने परत मिळायला पाहिजे. तर त्या केसमध्ये तुम्हाला जो कॉम्बो कंपनी बनवून देते, ज्यामध्ये तुमचं रिटर्न पण मिळेल, त्याच्यावर थोडा 6% व्याज पण मिळेल आणि तुमचं इंटरेस्ट पण तुमचं जे टर्म आहेत किंवा इन्शुरन्स आहे तो पण भेटेल. तर त्याच कंपेअरमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला ते कमीत कमी 1.5 लाख रुपये वार्षिक प्रीमियम कंपनी मागते. मग जेव्हा तुम्ही हे दोन्ही कंपॅरिझन करता, 1.5 लाख रुपये मी भरतो, मला 6% इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न पण मिळतील आणि माझं प्रीमियम पण म्हणजे माझा जो भरलेला प्रीमियम आहे तो पण मिळेल आणि मला इन्शुरन्स पण असेल. तर या दोन गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स हा आहे की आपण जेव्हा फक्त टर्म इन्शुरन्स घेतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही हे क्लिअर करा की इन्शुरन्स कंपनी ही इन्व्हेस्टमेंट कंपनी नाही. इन्शुरन्स कंपनीकडनं आपण फक्त इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट ही आपण चांगल्या ॲसेट क्लासमध्ये जी तुम्हाला 12-15% रिटर्न मिळून देईल अशा ॲसेट क्लासमध्ये तुमची बायफर्गेट जर केली इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स, तर तुमचे इन्शुरन्सचे पैसे फार छोटे जातील. तिथं तुम्हाला चांगला मोठा टर्म प्लॅन भेटेल आणि जी राहिलेली रक्कम आहे तुमची, जी तुम्ही 1.5 लाख रुपये भरणार होते त्या प्लॅनसाठी, तर ती रक्कम तुम्हाला बाकी ठिकाणी ज्या ॲसेटमध्ये तुम्हाला 12-15% रिटर्न मिळतील, जी तुम्हाला फ्लेक्झिबल असेल, जी तुम्ही त्या ॲसेटला चांगलं रिटर्न मिळण्याची तुम्ही एक शाश्वती ठेवून जाताल, त्यामुळेच तर तुमचे पैसे पण वाढतील आणि हा तुमचा इन्शुरन्स पार्ट पण एक वेगळा असेल. तर जेव्हाही तुम्ही इन्शुरन्स घेता तेव्हा टर्म लाईफ इन्शुरन्स घेण्यासाठी नक्कीच विचार करा, कारण टर्म लाईफ इन्शुरन्स एक असं म्हणजे तुम्हाला एक प्रोटेक्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही फार छोट्या रकमेपासून चांगला मोठा टर्म इन्शुरन्स किंवा इन्शुरन्स मिळून त्याच्यामध्ये तुमची फॅमिली असेल, तुमचे नॉमिनीज असतील, त्यांना तुम्ही प्रोटेक्ट करू शकता. आज आपलं वय जर 40 म्हणजे 30 to 40 आहे, तर तुमचा इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे तो फार कमी असेल. फार तर तुम्ही जेव्हा एज वाढेल 45-50 त्यावेळेस तुम्हाला 2 गोष्टी असतील. एक तर तुमचा टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम पण वाढेल. दुसरी गोष्ट तुम्हाला बऱ्याचशा त्यावेळेस काही मेडिकल तुमच्या मेडिकल काही तुमचे कॉन्फ्लिक्ट तयार झाले असतील किंवा मेडिकल तुम्हाला काही शुगर आज चालू झाले असेल किंवा त्या 40-50 नंतर मग कंपनी तुम्हाला बराचसा विचार करते की टर्म इन्शुरन्स द्यायला किंवा देऊ का नाही देऊ. बऱ्याचशा त्यावेळेस तुम्हाला टेस्ट करावं लागतात किंवा बऱ्याचशा त्यावेळेस तुम्हाला मेडिकली फिटनेस दाखवावा लागतो. त्या केसमध्ये तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळण्याचे चान्सेस कमी असतात. तर सुरुवात म्हणजे 25 to 35च्या रेंजमध्ये जर तुम्ही एकदा टर्म इन्शुरन्स घेतला, तो तुमचा प्रीमियम लाईफ लाँग चालणार आहे. राहिलेली जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, राहिलेले जे तुमचे पैसे आहेत, तुम्ही चांगल्या ॲसेट क्लासमध्ये फक्त पैसे वाढण्यासाठी ठेवा. मग तुमचे प्रीमियम तुमचा कमी असेल, इकडं तुमचे पैसे वाढतील आणि तुमचं दोन्ही व्यवस्थित चालेल. तर टर्म इन्शुरन्स हा एक चांगला म्हणजे एक पर्याय आहे. जे जॉब करणारे आहेत, जे चांगले सॅलरीवाले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही छोट्याशा अमाऊंटमध्ये आपण आपल्या फॅमिलीला फार मोठ्या रकमेसाठी आपण एक प्रोटेक्ट करून ठेवतो. तर व्हिडिओचा हाच उद्देश आहे की प्रत्येकाला एक फायनान्शियल लिटरसी यावी, फायनान्शियल अवेअरनेस यावा आणि प्रत्येकाने एक फायनान्शियल फ्रीडमकडं वाटचाल करावी आणि आपली लाईफ एक फायनान्शियली फ्री करावी. थँक्यू.